नवी मुंबईकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण ठरणार आहे। लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत्या 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी पहिलं विमान उतरणार असून त्या दिवशी त्या अत्याधुनिक विमानतळावरून पहिली उड्डाण सेवा अधिकृतपणे सुरू होणार आहे, अशी माहिती सिडकोकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटद्वारे देण्यात आली आहे। सिडकोच्या या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे नवी मुंबईसह रायगड, मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेला हा क्षण अखेर प्रत्यक्षात येणार असून लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होण्याच्या दिशेने निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे। 25 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 8 वाजता पहिलं प्रवासी विमान विमानतळावर उतरणार आहे। त्यानंतर त्याच दिवशी सकाळी 8:40 विमानतळावरून पहिलं व्यावसायिक उड्डाण रवाना होणार आहे। पहिल्या टप्प्यात एकूण 30 एअरक्राफ्ट ट्रॅफिक मूव्हमेंट्स नियोजित असून देशांतर्गत प्रवासी सेवेला प्राधान्य देण्यात येणार आहे। या पहिल्या उड्डाण सेवेमध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकाश एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांचा समावेश असल्याने सिडकोने स्पष्ट केले आहे। सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की हा प्रकल्प केवळ विमानतळ नसून महाराष्ट्राच्या विकासाचा नवा प्रवेशद्वार आहे। लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारं पहिलं विमान हे जनतेच्या दीर्घकाळाच्या स्वप्नांची पूर्तता दर्शवणारं प्रतीक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले। 25 डिसेंबर रोजी होणारे हे पहिले आगमन आणि उड्डाण नवी मुंबईच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाणार आहे।